नमस्कार. कथासागरच्या 98व्या भागामध्ये आज आपण येतोय. दर शनिवारी आपण बघतो आहोत की आपले जुने इतिहास त्याची आपण उजळणी करतोय स्वातंत्र्याची 75 वर्ष या निमित्ताने. अर्थातच कोण आले, आक्रमण केलं हे मला नाही जास्ती सांगायचं आहे. अर्थात ते सांगावं लागेलच, पण त्यांना हरवलं कोणी हे जास्ती महत्त्वाचं आहे. बरेच वेळेला काय होतं माहिती आहे का, आपल्या मुलांच्या मनात येतं की अरे कसे असे आपण सगळे आपल्याला कसे लुटत राहिले. पण तसं नाही आहे. आपले कोण असे राजे होते की ज्यांनी पराक्रम केला आणि यांना हरवलं, त्यांच्या चारी मुंड्या चीत केल्या. जसं ग्रीकांचं आपण गेल्या वेळेला बघितलं ना, काय झालं शेवटी ग्रीक नामशेष झाले, मिसळून गेले आणि काही परत निघून गेले. तसं आज आपल्याला शक आणि हुण यांचं काय झालं ते बघायचं आहे. अर्थातच थोडक्यात आपण बघूया की होते तरी कोण. तर हे आले होते, हे मध्य आशियातून आले होते. अत्यंत रानटी त्यांची काही संस्कृती, नगरं वगैरे होती असं बिलकुल 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 नव्हतं. मात्र हे उत्तम घोडेस्वार आणि लढाऊ योद्धे होते. ते आणि त्यांच्या बायका दोघेही घोड्यावर बसण्यात अत्यंत पटाईत होते. उत्तम त्याला तलवार वगैरे भाले बिले जुने काय असतील शस्त्र ती चालवायचे. जाताना ज्या ज्या वाटेवरून ते गेले ना, त्या वाटेवर त्यांनी जाळपोळ केली, माणसांना मारलं. आपल्या ज्या तक्षशिला आपण जे म्हणतो ना, ती यांच्या काळामध्ये यांनी नष्ट केली. एक त्यांचा जो गट होता तो चीनकडे गेला. चीनची भिंत आपण जी म्हणतो ना, ती चीनची भिंत का बांधली गेली तर यांनी येऊ नये म्हणून त्यावेळच्या राजाने ती भिंत बांधली. अलेक्झांडर जिथून आला ते जे काही राज्य होतं ग्रीक, ते पण ह्यांनी नामशेष केलं. जाळपोळ, लुटालूट हेच त्यांनी केलं. आणि मग मात्र तिथून नंतर त्यांनी काय केलं असेल तर त्यांचा ग्रीकांचा पराभव केल्यानंतर तिथून ते पुढे आले. आणि पुढे आल्यानंतर म्हणजेच त्यावेळेचा बॅक्ट्रिया हा जो होता, बलुचिस्तानही त्यांनी आत्ताचा जो दिसतो तोही त्यांनी असाच उद्ध्वस्त करत 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 मग ते बोलन खिंड नावाची खिंड होती ती ओलांडून भारतामध्ये आले. अर्थातच त्यावेळचे जे आपले राजे राजवाडे होते ते असं नव्हतं ना की आपण बघितलेलंच नव्हतं. आपापसात लढाया व्हायच्या, पण प्रजेचं काही लूटमार केली आहे किंवा जाळलाय मारलाय असं काहीच ते करायचे नाहीत. हे असे नव्हते. त्यांना सुरुवातीला कळलंच नाही यांचा प्रतिकार कसा करायचा ते. आणि मग चक्क सिंध, काठेवाड, गुजरात, अपरांतक म्हणजे त्यावेळेचं कोकण हे ओलांडून इकडे एक केले. तर एक त्यांची उज्जैनी वगैरे हा जो सगळा भाग आहे तिकडे उत्तर हिंदुस्थानामध्ये पसरले. एवढंच कशाला तर ग्रीक खालती आले नव्हते ना, विंध्य पर्वत ओलांडून नर्मदा ओलांडून खालती आले नव्हते. यांनी तेही केलं, नर्मदा ओलांडली आणि खालती आले. मात्र दक्षिणेमधले जे राजे होते चौल वगैरे ते अत्यंत सामर्थ्यवान राजे होते. आणि मग ह्यांचा जो काही एक रानटीपणा होता त्याला उत्तर कोणी दिलं. साधारणपणे 100 ते 150 वर्ष शकांनी भारतात हैदोस घातलेला होता आणि त्यांना ज्यांनी उत्तर दिलं त्या दोन राजांची गोष्ट. म्हणून तर आजच्या गोष्टीचं टायटल आपण शककर्ते राजे असं देणार आहोत. शककर्ते राजे. दोन राजांचा उल्लेख आपण करणार आहोत. डिटेलमध्ये तुम्हाला पुस्तकात जरूर वाचायला मिळेल. पहिला आहे तो विक्रमादित्य आणि दुसरा जो आहे तो गौतमीपुत्र, सप्तकर्णी गौतमीपुत्र. दोघांनी शक सुरू केलं. विक्रम संवत किंवा आपण ज्याला नवीन वर्ष ज्याला म्हणतो ते शक कोणी सुरू केलं तर असे हे दोन राजे आहेत. पहिल्यांदा आपण ह्या विक्रमादित्य, कारण त्याला उत्तरेमध्ये ह्या जो तो नाहपन असा नावाचा त्यांचा जो राजा होता त्याला हरवलं आणि त्याला चक्क हकलवून दिलं, सिंधुपार हकलवून दिलं. आणि दक्षिणेमध्ये कोणी हरवलं असेल तर ह्या सप्तकर्णींनी. आपण काय होते ते बघूया. पहिल्यांदा विक्रमादित्य थोडक्यात बघूया. हा जो समुद्रगुप्त चंद्रगुप्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच घराण्यातला हा विक्रमादित्य. त्याच्या आईचं नाव त्याच्या दत्तादेवी. आणि हा जो विक्रमादित्य होता तो विष्णूचा भक्त होता. एवढंच नव्हे, त्याचं सिंहासन होतं. ते सिंहासन असं म्हणतात की प्रत्यक्ष इंद्रानी त्याला ते सिंहासन दिलं होतं, भेट दिलं होतं. प्रचंड मोठं आणि मग अत्यंत छान. त्याच्यावर तुम्हाला यूट्यूबवर गेलात तर हे सिंहासन सोन्याचं आहे, मढवलेलं. पायऱ्या आहेत, त्याच्या बाजूला कितीतरी सिंह आहेत आणि त्याच्यावर तो बसायचा. आणि इंद्राने असं सांगितलं होतं की जोपर्यंत पराक्रमी राजा आहे तोच या सिंहासनावर बसू शकतो, तो नसेल तर हे सिंहासन आपोआप लुप्त होईल. तसं मधल्या काही काळामध्ये ते लुप्तही झालं असं सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जसा शककर्ता होता तसा अत्यंत गुणी आणि विद्वान होता. आणि त्याच्या राज्यामध्ये जे 9 जण होते ना, विक्रमादित्याचं नाव तर आपल्याला माहिती आहेच आहे. त्यांनी संवत जो काही हा संवत सुरू केला
त्याच्यानंतर अनेक 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 पाणपोया, विहिरी, रस्ते बांधणं, नगरं वसवणं असं यांनी काम केलंच केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या काळामध्ये उज्जैनी आणि मध्य प्रदेश तिथला हा राजा आहे धन्वंतरी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धन्वंतरीची पूजा आपण करतो दिवाळीच्या वेळेला. तसं धन्वंतरी हा औषधं ज्यांनी निर्माण केली, आयुर्वेदाची सुरुवात केली, तो हा धन्वंतरी हा याच्या दरबारात होता. क्षपणक हा मुळात संन्यासी होता, पण मुद्रा राक्षस नावाचं नाटक त्यांनी लिहिलं. अमरसिंह हा प्रचंड प्रकांड पंडित होता आणि संस्कृत कोश, अमरकोश जो म्हणतो तो त्याचा निर्माता असं म्हटलं जातं. शंकू हा पण एक अतिशय छान संस्कृत पंडित होता. याच्याशिवाय हा उत्तम ज्योतिषी आणि ज्योतिषशास्त्राचं यांनी अर्थातच अत्यंत ज्ञान याच्याकडे होतं. दुसरं तर मला वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाला हे माहिती नसेल दरबारात होता, पण वेताळाच्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तर वेताळ लिहिणारा हा जो कोण होता, वेताळ गोष्टी लिहिणारा होता तो वेताळ भट्ट. अर्थात ही भट्ट ही त्याला मिळालेली उपाधी आहे, पदवी आहे. आणि वेताळाच्या गोष्टी त्यांनी जशा लिहिल्या, ग्रंथ वेताळ, असे असंख्य ग्रंथ त्यांनी त्यानंतर लिहिले. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे घटरव पर नावाचा एक त्याचा कवी होता. दुसरं नाव तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे तो म्हणजे कालिदास. कारण मला वाटतं कालिदास दिन प्रत्येक शाळेत साजरे करतात. हा कालिदास याच्या दरबारात होता आणि हा कालिदास उत्तम कवी होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे नुसता कवी नव्हता, तर त्याला संस्कृत भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं. वराहमिहिर हेही सगळ्यांना नाव माहिती आहे, कारण वेधशाळा खगोलशास्त्राचा हा अभ्यासक होता. आणि आत्ता जे कुतुब मिनार आहे ते कुतुब मिनार नाही आहे, कुतुबुद्दीन ऐबकांनी तो बांधलेला नाही आहे, तर ह्याची ती वेधशाळा होती. आणि तिथे जे एक स्तंभ आहे तो विष्णू स्तंभ ज्याला म्हणतात, हा वराहमिहिर हा मोठा, ज्याला गॅलिलिओ वगैरे म्हणतात त्यांच्याहीपेक्षा मोठा असा खगोलशास्त्र होता, तसा हा वराहमिहिर. ती चौथा जो होता तो वरुची नावाचा होता. त्यांनीही काही पुत्र कौमुदी, विद्यासुंदर अशी काव्य लिहिली आहे. पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रमादित्याची जी मुलं होती त्यांचा हा गुरु, मुलगी होती खास करून, त्या मुलीला शिकवण्यासाठी नेमलेला हा खास गुरु होता तो म्हणजे विरुची. अर्थातच असे हे सगळे त्यांची पुतळे सगळ्यांचे आजही एक महाकाल मंदिर आहे, त्या मंदिरात ह्या सगळ्यांचे पुतळे आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा त्यांचे पुतळे व त्यांचा राजा विक्रमादित्य हा किती मोठा असेल, त्यांचे आपण वंशज आहोत हे आपण सतत हे करूया. शकांनी आक्रमण केलं हे लक्षात ठेवण्याच्या ऐवजी विक्रमादित्याचे आपण वंशज आहोत हे लक्षात ठेवूया. दुसरं मी तुम्हाला म्हटलं तसं गौतमीपुत्र शतकर्णी असं ह्याचं नाव. गौतमीपुत्र ही दक्षिणेकडचे हे सगळे राजे होते. प्रतिष्ठान किंवा आत्ताचं जे नाशिक आहे ते त्याला त्या ठिकाणी ह्याची राजधानी होती असं म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ह्याला नेमकं जी लेणी आहेत ना नाशिक, कालाभाज वगैरे ती सगळी ह्याच्या काळात, कारण व्यापारी मार्ग होता, ह्याला काय म्हटलं जायचं तर हा राजांचा राजा असा ह्याला किताब दिलेला होता. जसं आपण विक्रमादित्याचं कुठपर्यंत साम्राज्य होतं तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत नंतर ह्याचं पसरलं आणि अगदी गुजरात राजस्थानपासून ते अगदी तिबेटपर्यंत ह्याचा विस्तार होता. तसं ह्याचं सुद्धा असं म्हणायचे की तेलंगण, आंध्र प्रदेश इकडे सगळीकडे ह्याचं साम्राज्य होतं. ह्याचे घोडे 3 समुद्राचं पाणी पित, अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर ह्या सगळ्याचं पाणी पित ह्याचे घोडे. याचा अर्थ घोडे ह्याचे पाणी पित याचा अर्थच असा की ह्याचे घोडे इथपर्यंत दूरपर्यंत हे जात होते आणि अत्यंत सुखसमृद्धी आणि वैभव म्हणजे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही एवढं वैभव याच्या राज्यामध्ये होतं. अर्थातच त्याची जी नाणी शिलालेख आहेत ते तर आपल्याला जागोजागी विखुरलेले दिसतात. पण त्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागवत पुराण, मत्स्य पुराण, विष्णू पुराण आणि वायू पुराण ह्या पुराणामध्ये ह्या गौतमीपुत्राचं अत्यंत स्तुती केलेली त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला मिळतील. कारण यांनी पण शक सुरू केलं. त्याच्याशिवाय माळवा, सौराष्ट्र, कोकण हा जो भाग आहे हा ह्याच्या ताब्यामध्ये होता. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जी लेण्यांची शृंखला आपल्याला दिसते ती लेण्यांची शृंखला व्यापारी मार्गावर जेव्हा व्यापारी जातात तेव्हा त्यांना निवासासाठी म्हणून हे सगळे बांधलेले होते. मोठमोठी नगरं यांनी पण बसवली. पैठणचं वर्णन त्यावेळचं जे प्रवासी आले त्यांनी असं करून ठेवलं आहे की प्रत्यक्ष स्वर्ग हा पृथ्वीवर उतरलेला आहे अशा प्रकारचं याचं राज्य होतं.
आणि असे हे दोन्ही अत्यंत सामर्थ्यवान असे राजे. नंतर नेमकं ह्या शक आणि हे जे होते त्यांचं झालं काय, तर एक तर ते फक्त रानटी होते. त्यांनी जेव्हा भारतामध्ये बघितलं की अशा प्रकारची संस्कृती असते, तेव्हा त्यांच्यावरही या संस्कृतीचा प्रभाव पडायला लागला. ते आकर्षित व्हायला लागले. एक तर या लढाईमध्ये यांच्याबरोबर आणखीनही लहान मोठी राज्य असतील, त्यांनीही यांच्या लढाईत पराभव केला असेल, यांची काटछाट केली असेल, त्यामुळे त्यांची संख्या कमी 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 होत गेली. कारण मुघलांनी किंवा तुर्कांनी, अफगाणांनी जसं बाटवण्याचं काम केलं तसं यांनी बाटवण्याचं काम केलेलं नाही आहे. उलट हे शिवभक्त होते. यांच्यापैकी अनेक जण शिवभक्त सुद्धा होते. त्यांनी शिवाची मंदिरं काही ठिकाणी बांधलेली आहेत. बुद्ध धर्माचा मात्र त्यांनी नाश केला असं म्हटलं जातं. आणि हे जे शतकर्ते होते, हे जे राजे होते, शक होते आणि हुण होते, ते नंतर प्रभावित व्हायला लागले. आणि त्यांनी पण नंतर मग कोणी वैदिक धर्माचा, बुद्धाचा धर्म त्यांनी खूप थोडा, कारण मुळात हे लढवय्ये होते, त्यामुळे अनेक जणांनी वैदिक धर्म स्वीकारला आणि नावं मुख्य म्हणजे आपली त्यांनी बदलली. म्हणजे नंतर जर तुम्ही बघितलं तर रुद्रसिंह अशा प्रकारची नावं त्यांनी घेतली. आणि रुद्रसिंह हा सगळ्यात शेवटचा नोन शक ह्या इथून आलेला राजा असं म्हटलं जातं. चंद्रगुप्त II यांनी याचा पराभव केला. अर्थात त्याच्यानंतर छोट्या छोट्या गटामध्ये त्यांची राज्य विखुरलेली जरूर होती. पण सगळ्यात ज्ञात म्हणजे एक राणी पण शकांची होती असं म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये एक मिहिरकुल नावाचा राजा होता. तो काश्मीरमध्ये होता आणि अत्यंत म्हणजे त्याच्या दुष्टपणाच्या असंख्य कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. प्रचंड त्यांनी आपल्या प्रजेचे हाल केलेले होते. पण नंतर मात्र त्याच्या पुढच्या पिढ्यामध्ये हा जो एक रुद्र दमन नावाचा जो राजा होता, त्यांनी तर हिंदू मुलीशी लग्नच केलं, वैदिक धर्म स्वीकारला आणि अर्थातच त्याच्यानंतर मग शकांचा नामोनिशाण राहिला नाही. आज जर तुम्ही विचारलं की हे शक कुठे आहेत तर नाही सांगता येणार. ते तिथे गेले. एक तर त्यांची संख्या कमी होत गेली होती, बाटवलं नाही आहे ना त्यांनी, त्यामुळे त्यांची संख्या मरत गेल्यानंतर कमी होत गेली. इथल्या संस्कृतीमध्ये त्यांनी ॲडॉप्ट केली संस्कृती आपल्या संस्कृतीत ते अक्षरशः विलीन होत गेले. दुधात साखर मिसळावी तसे. आणि त्यांनाच विसरायला झालं की आपण कुठून आलो आहे, कसे आलो आहे. आज जर तुम्हाला कोणी अलेक्झांडरचं सांगितलं होतं तुम्हाला की काही भागामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कोण दिसतात की आजही लडाख, लेह, गिलगिट बाल्टिस्तानच्या भागामध्ये दिसतात आणि ती लोक सांगतात की अलेक्झांडर जेव्हा भारतात आला ना त्यांच्याबरोबर आम्ही आलो आहे. असं काही यांच्या बाबतीत झालं नाही. यांचा नामोनिशाणा शिल्लक राहिला नाही भारतामध्ये. तेव्हा असे हे 2 राजे, विक्रमादित्य आपण जसं बघितलं तसा दुसरा राजा बघितला, तो म्हणजे त्याला दोघंही शतकर्ते राजे आहेत. शतकर्णी गौतमीपुत्र त्यांची जी संस्कृती होती त्याच्यामध्ये आईवरून नावं, हा गौतमीपुत्र, हा ह्याचा पुत्र असं म्हणायचे. हा जो ही जी लेणी आहेत नाशिकच्या जवळची पांडव लेणी आहेत, त्या पांडव लेण्यामध्ये या सगळ्यांचे शिलालेख आपल्याला दिसतात. त्यांचे आता ती शिल्प किंवा ज्याला आपण म्हणूया आजकाल पुतळे, त्याचे पुतळे नव्हते, पण दगडावर मात्र हा कोण होता, ह्याची आई कोण होती, याची बायको कोण होती, त्यांची शिल्प कोरलेली आहेत. ती आता थोडीशी झिजली असतील, इतका वर्षांचा हा सगळा प्रवास आहे ना हा. पण अशा हे दोघंही अतिशय शूर असे राजे, शक आणि हुण यांचा पराभव करणारे. अर्थातच मी पहिल्यांदा गीत सांगते, पण आज मी गीत मागावून एवढ्यासाठीच ठेवलं होतं की आपल्याला आधी गोष्ट सांगणं हे गरजेचं होतं. कारण त्याच्याशिवाय गाणं आपल्याला कधी असंख्य ठिकाणी मिळतात. तरीही आज आपण म्हणूया काय आहे हे, तर हे गाणं थोडंसंच मी तुम्हाला सांगते की आता उजाडेल खिन्न अंधार आता ओसरेल लहरीत किरणांच्या कलाभूत मोहरेल. पूर्ण गाणं पुढच्या वेळेला सांगेन. पण अशा राजांची जेव्हा गोष्ट ऐकेल तेव्हा आपण जर जागे झालो तर खरोखरी अंधार आत्ताही अशाच प्रकारचे जे प्रयत्न सुरू आहेत भारतात ते आपण नक्कीच हाणून पाडू. आणि नवीन शतकर्ते आपल्याला नाही व्हायचं आहे, पण जे आपली परंपरा आहे ती आपल्याला सांभाळायची आहे. आपण जसं नेहमी म्हणतो की 21वे शतक हे भारताचं असेल ते प्रूव्ह करण्याची जबाबदारी आपली आहे, कारण आपण या शतकर्त्यांचे वंशज आहोत. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. अर्थातच मी नेहमी एंड करताना म्हणते तसं, आय लव यू, विश यू मीट यू सून. तुम्ही जरूर ही माहिती
तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना त्यांनाही शेअर करा. त्यांनाही सांगा की आपण कोणाचे वंशज आहोत. त्यांनाही त्यांचा अभिमान, कारण आमच्या वेळेला असं आम्ही नाही ना शिकलो आहे काही, तेव्हा जरूर 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 त्यांना सांगा. नमस्कार, धन्यवाद.